आज आपण वर्तुळाशी संबंधित क्षेत्रफळे या प्रकरणातील स्वाध्याय 11.1 मधील प्रश्न 7वा पाहणार आहोत. त्रिज्या 12 सेंटीमीटर असलेल्या एका वर्तुळात एक ज्या वर्तुळ केंद्रात 120 अंशाचा कोन अंतरित करते, तर संगत वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ काढा. येथे आपल्याला पायची आणि वर्गमुळात 3 ची किंमत दिलेली आहे. आपण प्रथम वर्तुळ काढून घेतलेले आहे आणि या वर्तुळामध्ये त्रिज्या 12 सेंटीमीटर आपण दाखवलेली आहे. तस येथे आपण 12 सेंटीमीटर त्रिज्या असलेले वर्तुळ काढलेले आहे आणि याच्यामध्ये AB ही जीवा आहे. या जीवेने वर्तुळमध्याशी अंतरित केलेला कोन 120 अंशाचा आहे. म्हणून येथे आपण R बरोबर 12 सेंटीमीटर आणि थिटा बरोबर 120 अंश लिहून घेतलेले आहे. यानंतर आपल्याला संगत वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी सांगितलेले आहे. वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी आपण प्रथम या त्रिज्यांतर खंडाचे क्षेत्रफळ काढून घेऊ. त्यानंतर त्रिकोणाचे क्षेत्रफळ त्याच्यामधून वजा करू. त्रिकोणाचे क्षेत्रफळ वजा केल्यानंतर आपल्याला संगत वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ मिळेल. यासाठी आपण त्रिज्यांतर खंड OA-YB चे क्षेत्रफळ प्रथम काढून घेऊ. याचे सूत्र आहे थिटा भागिले 360 गुणिले पाय R चा वर्ग. इथे आपल्याला पायची किंमत दिलेली आहे 3.14. तसेच वर्गमुळात 3 ची किंमत दिलेली आहे 1.73. थिटाची किंमत येणार आहे 120 भागिले 360 गुणिले 3.14 गुणिले 12 गुणिले 12. या सर्वांचा गुणाकार केला असता आपल्याला उत्तर मिळेल 150.72 सेंटीमीटरचा वर्ग. यानंतर आपल्याला त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढून घ्यावे लागेल. या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्याचे सूत्र 1/2 गुणिले पाया गुणिले उंची असे आहे. त्यासाठी आपल्याला प्रथम पाया व उंची दोन्हीही मिळवावे लागेल. म्हणजेच आपल्याला इथे OM आणि AB काढून घ्यायचं आहे. आपण एक इथे रचना करून घेतलेली आहे. OM लंब AB काढलेला आहे. प्रथम आपण लिहून घेऊ. म्हणजेच OM लंब AB. त्रिकोण OAB मध्ये O बरोबर कोन O बरोबर 120 अंश. कोन O हा 120 अंश आहे आणि आपल्याला माहिती आहे त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बेरीज 180 अंश असते. त्यामुळे 180 मधून 120 गेले तर जितके माप उरलेले आहे ते या दोन कोनांचे मिळून असेल. कारण हा एक समद्विभुज त्रिकोण आहे. त्यामुळे कोन A अधिक कोन B बरोबर 180 अंश वजा 120 अंश बरोबर 60 अंश. आता यामध्ये हा समद्विभुज त्रिकोण असल्यामुळे OB बरोबर OA बरोबर 12 सेंटीमीटर हे आपल्याला माहिती आहे. म्हणून समान बाजूंसमोरील कोन देखील समान असतील. म्हणजेच कोन A बरोबर कोन B बरोबर 30 अंश. आता त्रिकोणमितीच्या गुणोत्तरानुसार आपण OM काढणार आहोत. OM भागिले OA बरोबर साइन 30 अंश. आपल्याला माहिती आहे साइनचं सूत्र आहे विरुद्ध बाजू भागिले कर्ण. मग हा कोन 30 अंशाचा असेल
तर साइन 30 म्हणजेच OM भागिले OA. OM भागिले OA बरोबर 1/2. तर OM भागिले OA ची किंमत आहे 12 बरोबर 1/2. म्हणून OM बरोबर 1/2 गुणिले 12. म्हणून OM बरोबर 6 सेंटीमीटर. म्हणजे आपण त्रिकोणाची एक उंची काढून घेतलेली आहे. आता काटकोन त्रिकोण AMO चा विचार आपण करणार आहोत. काटकोन त्रिकोण AMO मध्ये काटकोन त्रिकोण AMO मध्ये कोन M हा 90 अंशाचा आहे. म्हणजेच हा काटकोन त्रिकोण असल्यामुळे आपण येथे पायथागोरसचं प्रमेय वापरणार आहोत. पायथागोरसच्या प्रमेयानुसार OA चा वर्ग बरोबर OM चा वर्ग अधिक AM चा वर्ग. OA आहे 12 सेंटीमीटर म्हणजे 12चा वर्ग बरोबर AM आपल्याला काढायची आहे. OM आहे 6, 6चा वर्ग. 12चा वर्ग आहे 144 बरोबर AM चा वर्ग अधिक 36. म्हणून AM चा वर्ग बरोबर 144 वजा 36. AM चा वर्ग बरोबर 108. म्हणून AM बरोबर वर्गमुळात 108. आता आपण 108 चे अवयव पाडून घेऊ. म्हणून AM बरोबर आपण आता वर्गमुळात अवयव लिहूया. 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3. इथे आपण 2 अवयवांची जोडी करणार आहोत. ही जोडी झाल्यामुळे आपण 2 वर्गमुळाच्या बाहेर काढणार. त्याचप्रमाणे 3 ची जोडी झाल्यामुळे 3 सुद्धा वर्गमुळाच्या बाहेर काढणार. म्हणजेच AM बरोबर 2 गुणिले 3 वर्गमुळात 3. म्हणून AM बरोबर 6 वर्गमुळात 3. आता यानंतर आपल्याला AB काढून घ्यायचे आहे. आपल्याला माहिती आहे वर्तुळ मध्यातून जिवेवर टाकलेला लंब जिवेला दुभागतो. त्याचमुळे OM ने या AB या जिवेला दुभागलेले आहे. म्हणून AM बरोबर MB. म्हणजेच आपण AB चे माप काढत असताना आपण म्हणू शकतो की AB हा AM च्या दुप्पट आहे. इथे AM ची किंमत आपण ठेवली तर आपल्याला मिळेल AB बरोबर 12 वर्गमुळात 3. म्हणजे आपण आता OM काढून घेतलेले आहे. त्याचप्रमाणे AM सुद्धा काढून घेतलेले आहे. म्हणजे आपल्याला पाया आणि उंची मिळालेली आहे. म्हणून आता आपण त्रिकोण AOB चे क्षेत्रफळ काढू शकतो. त्रिकोण AOB चे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. येथे पाया म्हणजेच AB आहे आणि उंची OM आहे. पाया आपण काढलेला आहे 12 वर्गमुळात 3 गुणिले AB आपण OM आपण काढलेले आहे 6. बाराने 3 ला गुणल्यावर येणार आहे 36 वर्गमुळात 3. इथे 36 गुणिले वर्गमुळात 3 ची किंमत आहे 1.73. यांचा गुणाकार केल्यास 62.28 सेंटीमीटरचा वर्ग.
हे आपण त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढलेले आहे. आता आपल्याला लघुवर्तुळखंड AYBचे क्षेत्रफळ काढायचे आहे. लघुवर्तुळखंड KYBचे क्षेत्रफळ हे काढत असताना आपण त्रिज्यांतर खंड OAYBचे क्षेत्रफळ वजा त्रिकोण OABचे क्षेत्रफळ करूया. त्रिज्यांतर खंडाचे क्षेत्रफळ आपण काढलेले आहे 150.72 वजा त्रिकोण AOBचे क्षेत्रफळ आहे 62.28. यांची वजाबाकी केली असता आपल्याला मिळेल 88.44 सेंटीमीटरचा वर्ग. म्हणजेच आपल्याला विचारलेल्या लघुवर्तुळखंडाचे क्षेत्रफळ बरोबर 88.44 सेंटीमीटरचा वर्ग.